ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना, हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तीव्र जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया आणि त्याची सोबतीण रखुमाई. वारकऱ्यांच्या अंतःकरणात वसलेली ही भक्ती शब्दात मावणारी नाही. विठू नामाच्या जयघोषात मनाला मिळते शांती आणि आत्म्याला मिळते समाधान. पंढरीच्या वाळवंटी भक्त आणि भगवंताचं नातं अधिक घट्ट होतं. ही केवळ पूजा नाही, ही आहे निस्सीम श्रद्धेची अनुभूती. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात चालणारी लाखोंची वारी. टाळ मृदुंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने. ना थकवा ना तक्रार, फक्त एकच आस विठुरायाच्या दर्शनाची. हाती भगवी पताका, मुखी तुकयाचे अभंग आणि मनात भक्तीचा महासागर. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तो आहे प्रवास श्रद्धेचा. इथे श्रीमंत गरीबाचा भेद नाही, नरनारी ऐसा भेद नाही. इथे सारेच समान, सारेच वारकरी त्या विठुरायाचे. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. घोड्यांच्या दौडीत उडणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव रूप. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म. इथे फक्त एकच ओळख, वारकरी, विठुरायाचे वारकरी. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा वैष्णवांची.
व्हावे ही तो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणी ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र.